महिलांमध्ये कॅल्शियम कमी झाल्याची 7 धोकादायक लक्षणे माहीत आहेत का? तुम्हाला वारंवार थकवा येतो का? पाय दुखतात का? सांधे कमजोर वाटतात का? तर कदाचित तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असू शकते. विशेषतः महिलांमध्ये 35 ते 40 वर्षांनंतर ही समस्या जास्त दिसते. आज आपण जाणून घेणार आहोत कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणे आणि त्यावर सोपे उपाय. त्यामध्ये सुरुवातीला नंबर 1 वर पहिले लक्षण आहे सततचा थकवा आणि अशक्तपणा. कॅल्शियम कमी झालं की शरीराला पुरेशी ताकद मिळत नाही. म्हणून दिवसभर थकवा, कमजोरी आणि आळस जाणवतो. थोडं काम केलं तरी दम लागतो. हे पहिलं लक्षण असू शकते. नंबर 2, सांधे आणि हाडे दुखणे. कॅल्शियम हाडांसाठी खूप महत्त्वाचे आहे. कमतरता असल्यास गुडघे दुखणे, पाठ दुखणे, सांधे दुखणे सुरू होते. पायऱ्या चढताना त्रास होतो. हाडे कमजोर होण्याची ही सुरुवात असते. नंबर 3, दात आणि नखे कमजोर होणे. दात कमकुवत होणे, नखे पटकन तुटणे किंवा केस गळणे हेही कॅल्शियम कमी असल्याचे संकेत आहेत. शरीरात पोषण कमी पडत असल्यामुळे हे बदल दिसतात. यापुढे नंबर 4 वर पुढचे लक्षण आहेत हातापायाला झिंझिण्या व मुंग्या येणे. अनेक वेळा हातपाय बधीर होणे, मुंग्या येणे किंवा झिंझिण्या येणे हे लक्षण दिसते. हे नसा आणि स्नायूवर परिणाम झाल्यामुळे होते. पुढील 5वे लक्षण आहे पायामध्ये क्रॅम्प्स येणे. रात्री पायात गोळे येणे किंवा स्नायू ताणणे ही समस्या अनेक महिलांना जाणवते. हेही कॅल्शियम कमतरतेचे एक मोठे लक्षण आहे. पुढील नंबर 6 वर पुढचे लक्षण आहे लवकर हाड मोडणे. थोडासा धक्का लागला तरी हाड मोडणे किंवा फ्रॅक्चर होणे म्हणजे हाडे खूप कमजोर झाली आहेत. ही अवस्था गंभीर असते. आपण ही लक्षणे पाहिली आहेत. आता यावर उपाय काय? तर काय करावे? तर दररोज दूध, दही, पनीर, तीळ, बदाम आणि हिरव्या भाज्या खा. रोज 20 ते 30 मिनिटे चालणे किंवा सूर्यप्रकाशात बसणे फायदेशीर आहे. आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन कॅल्शियम सप्लिमेंट घ्या. ही लक्षणे तुमच्यात दिसत असतील तर आजपासूनच काळजी घ्या. कारण निरोगी आई म्हणजे निरोगी कुटुंब. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.